बुद्धिस्मृती एकाग्रता वाढवण्यासाठी आहार कसा घ्यायचा हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे, है ना. म्हणजे आईच्या गर्भात जेव्हा आपण वाढतो ना, तेव्हा वेगवेगळे भाव सांगितलेले आहेत. कोणते कोणते? मातृज, पितृज, सत्वज, सात्मज, आहारज आणि आत्मज, है ना. यातलाच एक फक्त आत्मज भाव जर सोडला ना, तर हे सगळे भाव वैद्य संस्काराने बदलू शकतो, है ना. फक्त आत्मज भाव आपल्या हातात नाहीये, है ना. ते मागच्या जन्मातून प्रारब्धातून आपल्याकडे येत असतं. बरं, आता मन हे अन्नमय आहे असं छांदोग्य उपनिषदात सांगितलेलं आहे. आपलं मन जर अन्नमय असेल तर आपण काय खायला पाहिजे, कधी खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, कोणाच्या हातचं खायला पाहिजे, हे सगळ्यावर आपलं लक्ष असायला पाहिजे की नाही. बरं, समजा आजार, काय याला महत्व आहे? आता आजार जेव्हा उत्पन्न होतात ना, ते काय आकाशातून उत्पन्न होतात का? असा पडला आणि एखाद्यावर पडला आणि तो आजार त्याला झाला, असं होतं का? आपल्या खाण्या पिण्या वागण्याच्या चुकीतूनच आजार उत्पन्न होतात की नाही. म्हणजे त्याचा फरक आपल्या शरीरावर पडतो. मग वाईट परिणाम जेव्हा आहाराचा येऊ शकतो, तर आपल्या चांगल्या खाण्यापिण्यानी चांगला प्रभाव पण शरीरावर होणार आहे की नाही, हे की नाही. बरं, मग जे लोक कंटिन्यू बाहेरचं खातात, आता मी नाव घेत नाही कारण आज आपल्याला तेच खायचंय, पावभाजी, रगडा पॅटीस, भेळ, पाणीपुरी रोज खाणारे मुलं आहेत, किंवा तिखट, आंबट, खारट असं खूप आवडतं, है ना, चमचमीत खायला ज्यांना नेहमी आवडतं, तर त्यांचा रक्तधातू खराब होणार आहे की नाही. मग रक्त खराब झालं तर काय होणार आहे? रक्त आणि पित्ताचा आश्रयाशी संबंध आहे. पित्त खराब झालं म्हणजे पित्तधरा कला खराब होणार आहे. पुन्हा पित्तधरा कला आणि मज्जाधरा कला एकाच ठिकाणी आहे. पुन्हा मज्जाधरा कला खराब झाली म्हणजे काय होणार आहे? बुद्धिस्मृती एकाग्रता कमी होणार आहे. म्हणून खाण्याचा किती फरक पडतो, इतकं महत्व आहाराला आहे. बरं, मग आहार कोणता घ्यायचा? भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी जे सात्विक आहार सांगितलेला आहे ना, तोच आहार आयुर्वेदाने पण सांगितलेला आहे. सात्विक आहार म्हणजे तुम्ही काय खाणार? साईच्या लाह्या खायच्या, मुगाचं वरण, ज्वारीचा फुलका, गव्हाचा फुलका, ज्वारीचा फुलका किंवा भाकरी करून तुम्ही खाऊ शकता. अजून काय खाणार? गाईचं दूध, गाईचं तूप, है ना, हे सगळे पदार्थ आपण खाऊ शकतो. तर सात्विक अन्न जर आपण खाल्लं ना, तर त्यांनी सात्विक मन पण आपलं बनतं, है ना. आणि सात्विक अन्नांनी शरीर पण चांगलं बनतं. म्हणजे एखादं भांड असेल आणि त्याला आपण तापवलं तर त्याच्या आतलं पाणी तापतं की नाही, तसंच शरीर जर तप्त झालं तर आतलं मन पण खराब होतं, है ना. म्हणून शरीर चांगलं ठेवणं हे आपल्या हातात आहे. ते चांगलं कसं ठेवणार आपण? बुरा मत देखो, बुरा मत सोचो, बुरा मत सुनो. आता हे पण आलं त्याचे बुरा